नमस्कार सेवक बांधवांनो, फक्त एक वेळ विचार करा व स्वतःला विचारा, मानव धर्म व माणुसकी. आज परमात्मा एक सेवकांनी कमीत कमी 17 ठिकाणी, कुणी मनमुटावमुळे, तर कुणी लोभापोटी, तर कुणी वर्चस्वासाठी नावामध्ये कमी जास्तपणा करून अनेक संस्था व संघटन स्थापन केला आहे. या 17 संस्था आहेत आणि पुढे वाढण्याची शक्यता आहे, कारण की या मार्गाचा, धर्माचा नाव मानव धर्म आहे. याची शिकवण माणुसकीची आहे. या मार्गात मानवाला माणुसकीने वागायला सांगितला जातो, पण आज सर्व उलट होताना दिसत आहे. म्हणून पुढे संस्था वाढण्याची शक्यता आहे. बाबा एक, भगवान एक, सद्गुरु एक, शिकवण एक, विनंती एक, प्रार्थना एक, उद्देश एक. मग हे असे अनेक संस्था कशाला? या अनेक संस्था आहेत आणि यामुळे एकच नाव चालतो, तो म्हणजे परमात्मा एक. परमात्मा एक सेवक, मानव धर्म आणि महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेला धर्म. तर यावर बोलावंसं झालं, मी तुम्हाला एक उदाहरण देत आहो. जर एक कुटुंब मार्गात आला आणि तो सुखी झाला, तर दुसरा तिसरा कुटुंब सुखी होण्यासाठी या मार्गात येतो आणि असं करता करता 5-50 कुटुंब सुखासाठी मार्गात येतात आणि ते सुखी समाधानी होतात. आता एका कुटुंब एका गावामध्ये होता, त्या ठिकाणी 50 कुटुंब या ठिकाणी आपल्या मार्गाशी जुळलेले आहेत. आता 50 कुटुंब सुखी झाले आणि सुखी समाधानी झाल्याच्या नंतर आता काय पुढे घडतोय याकडे लक्ष द्या. आता पुढे काय होतो, तर त्यातून कोणताही एक सेवक, कोणताही एक या मार्गातील सेवक कशा तरी प्रकारची चूक करतो. एक सेवक चुकला, या ठिकाणी एक सेवक चुकला, पण जेव्हा समाज त्याची चूक समोर आली, जसा उदाहरणार्थ खोटे बोलणे, कोणाला फसवणे, चोरी करणे छोटी मोठी, किंवा कोणासोबतही दगाबाजी करणे, तर त्यात एक चूक करतो, तर त्यात समाज त्या सेवकाचा नाव, त्या व्यक्तीच्या नावाने टीका टिप्पणी करत नाही. तेव्हा हा समाज त्या व्यक्तीच्या नावाने बोंबा फोडत नाही. त्या व्यक्तीच्या नावाने तर नाहीच करत, पण ज्या संस्थेसोबत तो जुळला आहे त्या संस्थेच्या नावाने बोंबा फोडत नाही, त्या संघटनेच्या नावाने बोंबा फोडत नाही, त्या मंडळच्या नावाने बोंबा फोडत नाही, तर तो मार्गाच्या नावाने, या मार्गाच्या नावाने, उदाहरणार्थ परमात्मा एक नावाने, बाबा जुमदेवजी यांच्या नावाने तो बोंबा फोडत असतो. मार्गाच्या नावानेच बोंबा फोडतात, त्या व्यक्तीच्या नावाने बोंबा फोडत नाही. तर या ठिकाणी काय होतो की जेव्हा तो सेवक चुका करतो, तर त्या व्यक्तीच्या नावाने व्यक्तिगत बोंबा फोडायला पाहिजे, पण असं समाजात होत नाही. आणि संस्थेच्याही नावाने बोंबा फोडत नाही, तर त्या व्यक्तीच्याच नावाने बोंबा फोडला जातो. यात काय होतो, करणी करतो एका संस्थेचा सेवक, किंवा एक सेवक करणी करतो, एक संस्था करणी करतो, आणि बोल सार्वजनिकरित्या सर्वांना सहन करावा लागतो. ते बोल सर्वांना सहन करावा लागतो, सर्वांना ऐकावा लागतो. करणी करतो एक, पण नाव सार्वजनिकरित्या सर्वांना येतो, आणि म्हणून करणी करतो एक संस्था आणि बोल झेलतात सार्वजनिकरित्या. पण आम्हाला काय या ठिकाणी कसं आहे, आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला काय घेणं देणं पडलं आहे, या ठिकाणी स्वतःचा विचार करतात. तर या ठिकाणी कसं घडून येतो, पण आम्हाला काय आहे, होऊ द्या मार्गाची चर्चा, उचालू द्या सद्गुरूचं नाव, होऊ द्या परमात्मा एक सार्वजनिक कट कारस्थान, आम्हाला काही घेणं देणं नाही. त्या ठिकाणी थोडी म्हटलं, संस्थेचं नाव थोडी घेतलं, आमचं नाव आलं का, कोणी थोडं बोललं आमचं नाव घेऊन, कोणी अध्यक्ष बोललं का, कोणी उपाध्यक्षाचं नाव घेतलं का, कोणी सचिव सहसचिवचं नाव घेतलं का, कोणी कोषाध्यक्ष संचालकचं नाव घेतलं का, कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ
मंडळ संस्था व असे नाव घेतलं का अन्य प्रकारचे जे आमचा होता का, आम्हाला काय, आमचं नाव पुढं आलं का, नाही आम्हाला काय, आम्हाला काही करायची गरज नाही, काय करायचं होऊ द्या, आम्ही आहोत ना आपल्या मानपानामध्ये, सर्व आपल्या मानपानामध्ये आम्ही लागलो आहोत. तर मला या सर्वांना एकालाच नाही तर सर्व ह्या 17ही जे संस्थेचे आहेत, जे मान्य म्हणजे जो पदाधिकारी आहेत, ह्या छोट्या छोट्या जो बनले आहेत, कोणी मोठे आहेत, या सर्वांना म्हणावं असं वाटतोय, मानपान करत राहा, होऊ द्या मार्गाचा काय होतो तो. पण तुम्हाला एकच विचारतोय, हीच आहे का जो आपण 4थ्या नियमामध्ये म्हणतो, हीच आहे का कुटुंबात व सेवकात एकता, हाच आहे का मानव धर्म. माझ्या ह्या 3 गोष्टी आहेत, या आवर्जून आठवणीत ठेवावं. हीच आहे का कुटुंबात व सेवकात एकता, हाच आहे का मानव धर्म, आणि यालाच म्हणतात का परमात्मा आहे. मंडळी विचार करा, उत्तर द्या. आणि सर्व जो ऐकणारे लोक आहेत, तुम्हाला जर हा बोलणं आवडला असेल तर प्रत्येक सेवकापर्यंत पाठवा आणि त्यांना जागृत करा. कोणी कुणाचा नाही, आम्ही आपल्यासाठी या मार्गात आलोय, तर आपला सुख दुःख त्या परमेश्वराला सांगून आपण चुका करायची नाही आणि दुखायचं सुद्धा नाही. पण सत्य हा प्रत्येक सेवकाला कळायला पाहिजे, म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्वांना माझा नमस्कार.